तालुका राष्ट्रीय रिपब्लिकनच्या अध्यक्षपदी युवा नेतृत्व नांदगाव भावेखलचे सुपुत्र मान्य सागरभाऊ यादव यांची नुकतीच निवड करण्यात आली। निवड होताच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष सातारा जिल्हा समन्वयक रामदास कांबळे, संजीवन हॉस्पिटल शिरवळचे डॉक्टर डी.बी. बामणे, आर.पी.आय. श्रमिक ब्रिगेड भोर तालुका अध्यक्ष संतोष जाधव, सामाजिक कार्यकर्ते विलास सणस, राज गायकवाड व भावेखल ग्रामस्थांच्या वतीने सागरभाऊ यादव यांचा भव्य नागरी सत्कार करण्यात आला। यावेळी महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी बोलताना नूतन अध्यक्ष सागर यादव म्हणाले की पक्षश्रेष्ठींनी माझ्यावर विश्वास ठेवून तालुकाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवली आहे, ती सार्थ ठरवून दाखवणार आहे। भोर तालुका व शहर विकासासाठी मागील काळातही मी प्रामाणिक प्रयत्न केला व पुढेही करणार आहे। सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी योगेश गाडे, एकनाथ साळुंखे, विनोद गायकवाड, बाबू साळुंखे, रमेश बडे, शिवाजी मादगुडे, नितीन सपकाळ, सचिन मादगुडे, संतोष मोरे, अमर गायकवाड, सागर मादगुडे, प्रतीक दामगुडे, संदीप जाधव, सुरेश गाडे, विकास मादगुडे, तुकाराम गाडे, सोनबा कोंडाळकर, संतोष साळुंखे, सुरेश मादगुडे, विजय शिवतरे, रघुनाथ पाटील आदींसह प्रमुख कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम त्याचप्रमाणे पाहिजे की तो असं म्हटलं नाही की मी मूळ माझं गाव नांदगाव आहे, कारण का नांदगावपेक्षा त्याचं भावेखलवर फार मोठं प्रेम आहे, कारण का तो इथं लहानाचा मोठा झाला, वाढला, घडला, आमचं योगदान आहे त्याच्या पाठीमागं। आणि भविष्य काळातही सागरला कुठल्याही पद्धतीची कुठलीही जर अडचण येऊन देणार नाही, आम्ही कायम त्याच्या पाठीशी उभं राहू। आणि त्यानं सुद्धा भविष्य काळामध्ये आज तो तालुक्याचा प्रमुख झालाय, भविष्य काळात याच्या पलीकडे उंच भरारी घ्यावी, त्याच्या पंखात बळ यावं असे मी खंडेरायाच्या चरणी आणि परमेश्वराच्या चरणी प्रार्थना करतो। भविष्य काळात तो त्याचं नाव मोठं करेल, त्याच्याबरोबर आमच्या गावाचंही नाव मोठं होईल, तो मोठं होईल, त्याच्याबरोबर आमचं गावाचं नाव मोठं होईल। हा दुसरा तिसरा कोणी नसून हा सागर यादव सागराप्रमाणे आहे। तर त्या सागरनी भविष्य काळात आपल्या संघटनेच्या माध्यमातून गावाच्या विकासाकडे लक्ष द्यावं। तो काही अडचण आहे, विकास चालूच राहतो, विकास तर ही अशी एक प्रक्रिया ती कधी थांबत नसते आणि कधी संपतही नसते, त्याच्याकडे सागरने लक्ष द्यावं। भविष्य काळात त्याला कुठली अडचण आम्ही कुठल्याही पद्धतीने येऊन देणार नाही। त्याच्या पाठीमागं मंदिराचं बांधकाम मागच्या वर्षी पाडलेलं आहे आणि ते बांधकामासाठी प्रशासकीय मान्यता मिळालेली आहे। भविष्य काळात पुढच्या 4-2 महिन्यात पावसाळ्यापूर्वी मंदिराचं काम होईल। त्याला जर कुठल्या पद्धतीची अडचण आल्या तर सागरने त्यात लक्ष घालून आपल्या संघटनेच्या माध्यमातून मंदिरात अनेक गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे। गावाकडे पुण्यात राहिला म्हणजे पुण्याला गेला की बाईकडे तो पाहतो, त्याचा म्हणून तर तुम्ही सारासार विचार करून सागरला ही जबाबदारी दिलेली आहे। ही सागरनं अखेरपर्यंत ही जबाबदारी पार पाडावी अशी मी त्याला विनंती करतो। आणि भविष्य काळातील त्याच्या वाटचालीस मी सर्व ग्रामस्थांच्या वतीनं कोटी कोटी शुभेच्छा देतो। भाऊ यादव यांची माझी कालच एक ओळख झाली आणि आज योगायोग म्हणावा आणि या कार्यक्रमाला कांबळे साहेबांचा मला फोन आला की असा असा कार्यक्रम आहे आणि सागर भाऊंना पद भेटलेलं आहे आणि आपल्याला जायचं आहे। तर त्यांना मी पटकन म्हटलं की ठीक आहे आपण जाऊया म्हटलं, कारण या चांगल्या कामाला उपस्थित राहणं आणि एक आपली नोंद असणं हे गरजेचं आहे। तालुक्यात काम करत असताना, तालुक्यात सामाजिक काम करत असताना, राजकारणात काम करत असताना आपल्याबरोबर आपल्या सगळ्या सोयऱ्यांना घेणंही गरजेचं आहे।
रिपब्लिकन पक्ष खरं पाहता बाबासाहेबांनी स्थापन केलेला आहे आणि कालच संक्रांत झाली आणि आज शर्करा योग म्हणजे सागर भाऊंना या अध्यक्षपदाचं म्हणजे अध्यक्षपद भेटलं याचं याचं सगळे स्वागत करत आहेत. आणि हा एक वसाच आहे की बाबासाहेबांनी दिलेला हा वसा आहे जो संक्रांतीच्या दिवशी सागर भाऊंना भेटलेला आहे आणि या वसाचं पालन सागर भाऊ यादव हे नक्कीच करतील हे त्यांच्या स्वभावावरनं गुणावरनं लक्षात येते. येता येतात आमची चर्चाही झाली या गोष्टीवरती की नक्की सागर भाऊ काय व्यक्तिमत्व आहे काय नाही. तर मला कांबळे साहेबांनी त्यांचं एक व्यक्तिमत्व कसं आहे काय आहे ते पटवून दिलं आणि मला नक्कीच वाटतंय की छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 पगड जातीला एकत्र करून स्वराज्याची स्थापना केली आणि त्या 18 पगड जातीचा विचार करून बाबासाहेबांनी संविधानाची निर्मिती केली. या संविधानाला पाईप ठेवून यादव साहेब नक्कीच अन्यायाविरुद्ध प्रत्येकाला न्याय देण्याचं काम या तालुक्यात करतील असं मला तरी वाटतं. आणि त्यांच्याबरोबर प्रत्येक गोष्टीमध्ये प्रत्येक आनंदामध्ये प्रत्येक लढ्यामध्ये मी आणि माझे भोर तालुक्यातील RPI श्रमण ब्रिगेडचे सर्व कार्यकर्ते असतील याची मी गवाही देतो. आज बाविकल या ठिकाणी एक नेतृत्व घडते आणि ते आपले सागर भाऊ यादव यांना तालुका अध्यक्ष म्हणून राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष साठी त्यांची नेमणूक झालेली आहे. तर त्यांना माझ्याकडून व आपण सर्वांकडून त्यांना शुभेच्छा तसेच त्यांचं अभिनंदन. आज ते तरुण आणि तडफदार आहेत आणि ते जरी पुण्यात राहत असले तरी त्यांचा या भाविकल गावाशी फार जवळीक आहे. तर त्यांची आता जबाबदारी वाढलेली आहे की ते या पक्षाचे किंवा या संस्थेचे तालुका अध्यक्ष झालेले आहेत आणि त्यांनी येथील काय अडचणी असतील त्या प्रशासनाकडून किंवा कुठल्याही ज्यांच्याकडं ते मंजूर होतील किंवा कुठल्याही गावच्या काही अडचणी असतील रस्त्याच्या असतील या सर्वांची त्यांची जबाबदारी आता वाढलेली आहे आणि त्यांनी त्या सोडवण्याचा प्रयत्न करावा. तसेच हे भावेकल गावाची प्रगती करावी. तसेच त्यांना जे आता संधी मिळालेली आहे की ते राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे तालुका अध्यक्ष झाले तर त्यांनी त्या संधीचं सोनं करावं. हा सोहळा पाहिल्यानंतर एक मनाला फार मोठा मनपूर्वक आनंद झाला की भाविकल या ठिकाणी या भाविकलच्या गावाच्या सिरपेचात एक मानाचा तुरा या ठिकाणी लावण्याचं काम सागर यादवच्या माध्यमातून या ठिकाणी झालेलं आहे. सागरच्या बाबतीत आम्ही आपणाला काय नवीन ओळख सांगण्याची गरज नाही, परंतु मी स्वतः शिवसेनेचं काम करतो. माझ्यासोबत आलेले संतोष जाधव श्रमिक ब्रिगेडचे काम करतात. परंतु सागरचा जो मित्रपरिवार आहे तुमचा भोर तालुक्यातून आमच्या सातारा जिल्ह्यामध्ये जो मित्रपरिवार आहे किंवा पुण्यामध्ये ज्याचं जे सर्कल आहे हे त्यांच्यावर प्रेम करणारी माणसं सागरवर प्रेम करणारी माणसं ही मोठ्या प्रमाणात आहेत. त्याचबरोबर सागरवर जो तरुणांचा जो विश्वास आहे हाही मी वारंवार पाहतो की सागर बरोबर तरुणांची संख्या सुद्धा सागर एक चांगल्या पद्धतीने असते. खरं तर हा सत्कार प्रसंगी मी एवढं सांगेन की एखाद्या पक्षाचं तालुका प्रमुख पद मिळणं हे फारसं सोपं अजिबात नसतंय. परंतु या पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी सागर यादव यांच्यामधले जी कार्यक्षमता असेल त्यांच्यामध्ये जे गुण असतील किंवा त्यांच्यामध्ये समाजासाठी धडपडण्याची ताकद आहे सर्वसामान्यांसाठी धावून जाण्याची जी प्रवृत्ती आहे या सर्वांचा विचार करून कुठलाही पक्ष त्या ठिकाणी पदाची निवड करत असतो. सागर यादव हे सर्व व्यक्तिमत्व संपन्न व्यक्तिमत्व आहे आणि त्यांचा सर्व गुणांचा अभ्यास करून त्यांच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी त्यांना भोर तालुका अध्यक्ष म्हणून त्यांचा सन्मान केलेला आहे, त्यांची निवड केलेली आहे.
खरं तर पक्षाचं पद हे एखाद्या काटेरी मुकुटासारखं असतं. पद मिळालं म्हणजे सर्व काही संपत नाही. खऱ्या अर्थानं पद मिळाल्यानंतर तिथून पुढे त्या कार्यकर्त्याची कसोटी ही ठरलेली असते. सागर शेटकर आता खऱ्या अर्थानं फार मोठी जबाबदारी त्यांच्याकडे मिळालेली आहे. इथून पुढे गावच्या विकासासाठी, समाजाच्या विकासासाठी त्यांना 4 पावले पुढे येऊन एक चांगल्या पद्धतीनं काम करावं लागणार आहे. आपण या महाराष्ट्रामध्ये पाहतो, या महाराष्ट्रामध्ये बेरोजगारीचं प्रमाण प्रचंड आहे. या ठिकाणी महिला असुरक्षित आहेत. आपण जर पेपर उचकटला तर त्याच्यामध्ये बातम्या पाहिल्या तर अत्याचाराचं प्रमाण मातुगडे साहेब जास्त मोठ्या संख्येत आहे. तरुणांच्या हाताला रोजगार नाही. भोर तालुक्यातली परिस्थिती आणि आमच्या शिरवळ भागातली परिस्थिती फार वेगळी आहे. शिरवळ भागामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये औद्योगिकरण आहे. तुमच्या भोर तालुक्यामध्ये औद्योगिकरण अजिबात नाही. त्यामुळं तरुणांना रोजगारासाठी पुणे असेल, मुंबई असेल अशा ठिकाणी जावं लागतं. इथे बागायत क्षेत्राचं प्रमाण कमी आहे, बरोबर ना. त्यामुळं जरी तुमच्या बाजूला धरण असेल, तुमच्या उशाला धरण आहे, पाणी मात्र फलटण बारामतीला आहे. खऱ्या अर्थानं त्या पाण्याचा उपभोग हा बारामती, फलटण, मंगळवेढा असेल, सोलापूर असेल या भागाला होतो. तुम्ही तुमच्या भागावर इतर भाग अवलंबून आहेत. तुमच्या उशाचं पाणी त्याच्यावर सर्व जगणारा सुपीक वर्ग हा इतर तालुक्यामध्ये आहे. म्हणजे खऱ्या अर्थानं तुम्ही सुद्धा ते योगदानच दिलेलं आहे. मात्र सागर यादव आपल्याला मी विनंती करणार आहे की आपण इथल्या तरुणांना त्यांना रोजगाराची संधी मिळण्यासाठी आपण प्रयत्न करणे गरजेचं आहे. भलं तो आमचा शिरवळचा भाग असेल औद्योगिकरण किंवा पुणे असेल, तुम्ही पुण्यामध्ये तर राहता, इतर ठिकाणी तरुणांच्या हाताला रोजगार उपलब्ध करून देणं हे प्रथम आपलं काम आहे. दुसरं मी या ठिकाणी आवर्जून सांगेन, खरं तर महिलांना 50% आरक्षण आहे. पण आमच्या आरक्षणातल्या महिला मला वाटतं एका बाजूला बसलेत. महिलांना प्रचंड मोठा अधिकार आहे. ग्रामसभा असेल आणि 50% महिलांनी जर त्या ठिकाणी मतदान केलं तर सरपंच मला वाटतं कुठलाही निर्णय महिला घेऊ शकतात. गावच्या विकासासाठी कोणताही निर्णय घेण्याची क्षमता ही महिलांच्या मध्ये आहे. कायद्याने त्यांना तो अधिकार दिलेला आहे. भविष्यामध्ये आपण गावामध्ये एकता आभारी ठेवणं, थोरा मोठ्यांचा आदर करणं आणि सर्वांना विचाराने एकत्रित घेऊन काम करण्याची गरज आहे. तुम्हाला ज्या पक्षाचं जिल्हाध्यक्षपद मिळालेलं आहे त्या पक्षाची वाटचाल खऱ्या अर्थानं या भोर तालुक्यामध्ये गावागावामध्ये गाव तिथं शाखा अशा स्वरूपानं तुम्हाला हा पक्ष वाढवणं हे अतिशय गरजेचं आहे. आपण पाहतो की या शासनानं अनेक महामंडळांची स्थापना केलेली आहे. जरी आपल्या हाताला रोजगार नसेल तरी ते रोजगार उपलब्ध करण्याची क्षमता ही आपल्याजवळ पाहिजे. मला वाटते अण्णासाहेब पाटील महामंडळ आहे, महात्मा फुले महामंडळ आहे, अण्णाभाऊ साठे महामंडळ आहे, वसंतराव नाईक महामंडळ आहे, अपंगांसाठी आणखी वेगळी महामंडळ आहेत, कृष्णा खोरे, अनेक महामंडळ आहेत की त्या महामंडळामधून तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. तुम्हाला मला वाटतं अण्णासाहेब पाटील महामंडळाला बिनव्याजी लोन मिळते आणि इतर महामंडळाला 30-35% सबसिडी आहे. परंतु सागरजी आपण या सर्व योजना या तळागाळामध्ये पोहोचवणं गरजेचं आहे. योजना अनेक आहेत परंतु लाभार्थी नाहीत किंवा लाभार्थी आपला त्या योजना मिळवण्यासाठी हा प्रयत्न करत असताना फार कमी पडतो. त्या दृष्टिकोनातून तुम्ही लक्ष घालून तरुणांना वेगवेगळे उद्योग निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून आपण त्यांच्या पाठीशी राहिलं पाहिजे. तुमच्याकडे पद मिळालं म्हणजे तुमच्याकडे जादूची कांडी अजिबात नाही, परंतु कामाला एक चांगल्या पद्धतीने आपण सुरुवात करणं गरजेचं आहे. कारण मी तुम्हाला अनेक वर्षापासून ओळखतो.
तुमची कामाची पद्धत अतिशय चांगली आहे. माधुर साहेब सागरचं भोर तालुक्यामध्ये जे काय बोल आहे त्याविषयी आमच्या सातारा जिल्ह्यामध्ये मोठं बोल आहे आणि याचा साक्षीदार मी आहे. सागरनं आपला मित्र परिवार हा प्रचंड मोठा निर्माण केलेला आहे आणि मी तुम्हा ग्रामस्थांना सर्वांना विनंती करतो, सर्व माता भगिनींना विनंती करतो की आपण सागर सारखा एक युवा कार्यकर्ता जे उभरतं नेतृत्व आहे, या नेतृत्वाच्या पाठीशी आपण सर्वांना ठामपणे उभं राहावं. आपण सर्वांनी, खरं तर मला आनंद वाटला माधुर साहेब की सर्व ग्रामस्थांनी एकत्रित मिळून आज या ठिकाणी सागर भाऊंचा सन्मान केलेला आहे आणि सागर भाऊ खऱ्या अर्थानं त्या सन्मानास पात्र होऊन भविष्यामध्ये सर्वसामान्यांसाठी झटणारं एक नेतृत्व म्हणून या तालुक्यामध्ये त्यांचं नाव हे अग्रक्रमाने घेतलं जाईल.